विनंती करेल आपण सगळ्यांनी तोंड गोड करून घ्या. मॅचच्या दिशेने येस अंपायर, ग्रीन सिग्नल. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. सुरेश आणि सुरेंद्र पहिली ओपनिंग पेअर, पुन्हा 30 ओपनिंग पेअर पाहत आहे. पृथ्वी यादवचा पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, मात्र बॅटीच्या अगदी टॉप एजला विकेट किपर आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू, विकेटचं पतन. पहिला चेंडूवरती बॅटिंग करत असताना कॅप्टन सुरेश बॅक टू डग आउट. लॉफ केला सर बॅटीनं व्ही शेप मध्ये, अंतर पार करेल का? आणि अखेरीस ज्या पद्धतीने हा चेंडू निघून गेलाय 6 धावेसाठी मॅक्सिमम, येईल षटकार. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न, कॅचचा कॉल, ड्रॉप होते. एक धाव, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी आरामामध्ये. वेलकम मुकादम, आपलं मनापासून अधिक स्वागत. जय श्रीराम. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. जागेहून घेण्याचा प्रयत्न अप्रतिम, हेलिकॉप्टर बाहेर काढला बॅटिंग करत असताना. लॉंग ऑन रिझनला अप्रतिम कॅच पकडली जाते, होईल विकेटचं पतन. बॅटिंग करत असताना फलंदाज मात्र माघारी जातोय. ऋषी बॅक टू डग आउट. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती स्थिर राहिले. बॅटिंग साठी दाखल झालेत जय जाधव. सुरेंद्र आणि जय दोघेही आपण पाहिले तर ही बंधूंची जोडी, भाऊ भाऊ दोघेही मैदानामध्ये सध्या आपण पाहिले तर टीम साठी उभे आहेत. चांगला चेंडू हाताला, पायाने अडवला विकेट किपर. धुंडो धुंडो कहा पे है, आणि अगदी शोधला गेला त्याच्याकडून हा चेंडू, कारण की ज्या पद्धतीने पायाने अडवला तदनंतर अगदी आजूबाजूला शोधत होता. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे 9 या धावसंख्येवरती. नऊ धावा.
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय अंपायर. दुसऱ्या फेरीतली मॅच आहे, 3 ओव्हरच्या मॅच आहे, 6 चेंडू असणार आहेत राईट. या आधीच्या ओव्हरच्या 6 चेंडू तुम्ही घेतलेले आहेत. लॉफ केलाय, मागचा पाय वाकवला, बसला गुडघ्यावरती, तदनंतर चोपला हा फटका. बॅटिंग करत असताना सुरेंद्रच्या बॅट मधून येईल हा धमाका. वॉर्ड स्ट्रोक. शिवाजी जाधव बॉस चषक 2025 चा आणखीन एक धमाका. संघाची धावसंख्या अगदी वेगानं 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 16 ऑन अ स्कोर कार्ड. लॉफ केलाय सरळ बॅटीनं डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू आहे, त्याच वेगानं सुरेंद्रची रनिंग पहा. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. ज्या वेगाने दोघेही बंधू धावतात, चित्याची चाल, हनाची गती, कमेंटमेंट ऍक्शन, या तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये. 18 धावसंख्या, 18 ऑन अ स्कोर कार्ड. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट यार. 3 चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 बाकी आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली, चेंडू अगदी मिस होतोय आणि यष्ट्यांवरती आदळतोय. दांडी गुल, विकेटचं पतन, तिन्ही यष्ट्या वाकवल्या, पूर्ण झोपून टाकल्या. रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय सुफियानची गोलंदाजी. सुफियान ओळखला जातो याच वेगवान चेंडूसाठी. सचिन शिंदे दाखल झाले, कॅप्टन. अठरा धावसंख्या स्कोर कार्ड वरती, 18 ऑन स्कोर कार्ड. आई चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला, विकेट किपर अगदी क्लोज. सोनूला पाहताय पृथ्वीराज यादव, क्लोज विकेट किपर. तो जवळ अगदी उभा राहिल्यामुळे फलंदाजाला पुढे जाऊन मारण्यासाठी जो चान्स असतो तो दिला जात नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर एक रिजन, खेळाडू वेगाने जरूर जाईल. विजय या चेंडूपर्यंत पोहोचतोय, गॅदर केला, फेकी पहा, अगदी आरामामध्ये 2 धावा. तोपर्यंत ओव्हर थ्रोची भेटेल, तब्बल 3 भेटतील आत्ताच्या धावा. आणि या 3 धावेच्या मदतीनं 21 धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती सजले. 21. ओव्हर क्रमांक 2 चाही खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले. आता असेल ती शेवटची ओव्हर, कारण की दुसऱ्या फेरीतल्या मॅचेस आहेत. ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जातोय. सुनील दाखल झाला ओव्हर क्रमांक 3 मध्ये. शेवटचे षटक, 6 चेंडूचं हे षटक आहे. ओव्हर क्रमांक 3 सुनील. ज्या धावा आहेत त्या थोड्याशा आपण पाहिल्यात तर थांबवल्यात गोलंदाजानं, मात्र शेवटच्या षटकामध्ये रिक्स घेतली जाईल. हानामारीचं षटक म्हणता येईल. बॅट स्विंग केले, चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातो एका धावेसाठी. खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी, म्हणजे फलंदाजानं ग्राह्य धरली, उंची पोचल्यानंतर वरती येईल. व्हॉट अ बॉल, गुड लाईन स्पॉटचा चेंडू. खेळला पडल्यानंतर ज्या पद्धतीने नॉन स्ट्रायकिंग एंडला फक्त अंपायर कडे पाहत राहिले, होईल आउट. कारण की हा चेंडू परफ्यूम बॉल, सुजित तू बोलू शकतो, पूर्णपणे डोळ्याच्या समोरून हा चेंडू जाताना तू पाहिलास. चांगला चेंडू हाताळला, सिट्टी वाजवत पूर्णपणे हा चेंडू ट्रॅव्हल झाला. रन आउट होईल, डॉट होईल. 2 चेंडू झाले, धावसंख्या जैसे ते वैसे, 22-22. एक सॅटिस्फाईड धावसंख्या आतापर्यंत भेटली नाहीये टीमला.
बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गरकन फिरला, शरीरामध्ये आदळला हा चेंडू, तरी एक चिकी धाव कंप्लीट केली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, हाही आपण पाहिलं तर चेंडू कोणतंही कनेक्शन झालं नाहीये. चांगली गोलंदाजी सुनीलनं हाताळली आहे, कारण की सुनील 4 चेंडू घेऊन आला. 4 चेंडू मध्ये एक विकेट त्याने मिळवले, 3च धावा त्याने आतापर्यंत दिलेत. अनुभव सुनील आतापर्यंत दाखवतोय, तो अनुभव आहे, जिद्द आहे ती, कारण की एक दोन्ही बलाढ्य संघ आहेत. जाधव उमरी कोळकर टीम, विपक्ष पानेरी सळवे, अशी मॅच सध्या चालू आहे. अप्रतिम चेंडू, कोणतीही हालचाल करून दिली नाहीये, पायावरती आदळला, ब्लॉक चेंडू पूर्णपणे. बॅटीची अगदी टॉप एजला, काहीच भेटणार नाहीये. जिथे धावसंख्या होती तिथेच थांबणार धावसंख्या. 25 धावा आणि टार्गेट आपण पाहिलं तर 26 धावेचं जे टार्गेट आहे ते या मॅच मध्ये दिलंय. 26 धावेचं टार्गेट पानेरी सळवे टीमला. जाधव उमरी कोळकर टीम सध्या बॅटिंग करत होती आणि टार्गेट त्यांनी दिलंय पानेरी सळवे टीमला. 26 टार्गेट. लो स्कोरिंग मॅच बोलू शकता तुम्ही याला, पण लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी जाधव उमरी कोळकर टीम कडे बॉलिंग अटॅक चांगला आहे, हे विसरून चालणार नाहीये. दोन्ही पंचांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच अमरदा, विनोददा. आणि त्यांनी आज शब्द दिलाय बॉसला की काही होऊ देत, आम्ही या सगळ्या मॅचेस संपवणार, मगच मैदानातून बाहेर येणार. तुमची पिण्याची म्हणजे स्प्राईट वगैरे खाण्यापिण्याची सगळी सोय आम्ही जरूर करू. तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा, नका नका सांगू. थँक्यू. कारण की ह्यांना काय मागा सांगा, हे असं मागणार की नको भाऊ, त्यापेक्षा जे तुम्ही आता कार्य करताय खूप छान. थँक्यू सो मच. ही मैत्री असते, ही बॉसची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे, म्हणून कंटिन्यू स्पर्धेसाठी. आता ते अंपायर बोलत असतील नको जास्त आम्हाला अजून झाडावर चढू, आम्ही राहतो अंपायर, यासाठी तुमचं कौतुक केलं आणि नेहमी कौतुक करणार. थँक्यू. मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात. 26 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. थँक्यू सो मच अंपायर्स, तुमच्यासाठी
कोल्ड्रिंक्स आम्ही पोहोचवतोय. थँक्यू सो मच. खूप कंटिन्यू अंपायरिंग तुम्ही केले, यासाठी तुम्ही नेहमी तुमचं कौतुक. चांगले अंपायरिंग राहिले. पावसाळी हंगाम खूप जास्त स्पर्धा आपण मुकादम घेतलेत यंदा, आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील भरपूर स्पर्धा येणार, कारण की भरपूर टीम्स ऍड झालेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. आर्यन आफ्टर लॉंग टाइम हाही खेळाडू आज पाहतोय. पहिला चेंडू ओ हो जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर नो लुक शॉट जो आतापर्यंत त्याचा ट्रेंडिंग मध्ये राहिला, तोच फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. डॉट बॉल. पृथ्वीराज यादव. विपक्ष आपण पाहिलं ऋषी. मजा येईल या दोघांमध्ये. ऋषीकडे अनुभव आहे भाऊ, ऋषीकडे वेग आहे. मात्र आता वेगेचा उपयोग केला जाईल की चतुर आणखीन बुद्धीचा उपयोग केला जाईल, शक्ती की युक्ती, हा खेळ आहे आता. बॅटीच्या टॉप एजला कॉल दिला कॅचचा, अगदी डोळ्याच्या समोर. थोडासा लेट जो स्टार्ट होता कीपरचा, तो लेट स्टार्ट केलाय, कारण की माहितीये इसको पकडला तो मॅच जिंकायला. लॉफ करण्याचा प्रयत्न. हाही चेंडू आपण पाहिलं तर जो पाय पुढे काढला, त्यानंतर आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, आणि त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती गोलंदाजानं ओळखली की पृथ्वीराज यादव यानंतरचा कोणता शॉट सिलेक्शन आहे, त्याच्या मनामध्ये काय चाललंय जाणून घेतलं जाते थोडस. बॅटीच्या पुन्हा एजला पुन्हा संधी दिली नाहीये. विकेट किपर चेंडू शोधतोय. पीछे देखो पीछे, पीछे देखो पीछे. कारण की ज्या पद्धतीच्या गॉगलवरती हा चेंडू आदळला, त्यानंतर आपण पाहिलं तर काही क्षणासाठी त्याला चेंडू दिसलाही नाही. तोपर्यंत एक धाव लागलं नाहीये ना विकेट किपर. येस, टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी अकाउंट ओपन झालं 1-ने. एक धाव संख्या. रबर क्रिकेट थोडस रिस्की क्रिकेट म्हटलं जातं. रबर क्रिकेट दुखापत होण्याचे चान्सेस जास्त असतात टेनिस क्रिकेट पेक्षा. बरेचसे खेळाडू हे रबर क्रिकेट खेळत असतात, थोडस सांभाळून खेळत असतात. RSA मैदान, आमचे अनिकेत दादा मात्रेंनी संपूर्ण त्यांची टीम, त्यांचा आम्ही आभार व्यक्त सातत्याने करतो. अनिकेत दादा मात्रे म्हणजे अनिकेत दादांनी खऱ्या अर्थाने हे ग्राउंड उपलब्ध करून देऊन पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळी उंची दिली, त्यांचा आभार व्यक्त करेल. अक्षय शेठ म्हात्रे आमचे. लॉफ करण्याचा प्रयत्न आर्यनच्या बॅट मधून, थोडा हवेमध्ये जरूर आहे. कॅचचा प्रयत्न, या आधीच्या मॅच मध्ये देखील कॅचेस खूप चांगल्या पकडले, डाईव्ह मारली आहे. मात्र अखेरीस जो प्रयत्न होता 100% त्याची दाद द्यायला हवी आहे, कारण की हा प्रयत्न 100% केला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. वेलकम बाबूराव दादा. बाबूराव दादा पाटील हे सगळे अंपायर्स मैदानामध्ये येत आहेत, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. या तीन धावा या स्कोर कार्डवरती सजलेत. बॉस चषक 2025 दुसरा दिवस आहे. आज कालच्या दिवसामध्ये तालुका स्तरीय स्पर्धा खेळल्या, आज 2 गाव एकच्या स्पर्धा खेळत आहेत. चांगला चेंडू हाताळला, अप्रतिम काय गोलंदाजी राहिली ऋषीची. व्हॉट अ बॉल यार, अप्रतिम गोलंदाजी. पृथ्वीराज यादवला पहिल्यांदा थांबवलं, आता आर्यनला थांबवलं. चांगली गोलंदाजी राहिली त्याची. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ नुकताच संपला. टीमची टोटल अगदी 3 या धावसंख्येवरती.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या दाखल झालोय. सुरेशच्या विरोधामध्ये लॉफ केला पहिला चेंडू पृथ्वीराज, तदनंतर मिड विकेटला एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी फेकी चांगली झाली नाहीये, मात्र तोपर्यंत चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनच्या रिजन मध्ये. 2+1 आताच्या या धावा येत आहेत 3 आणि या 3 धावेच्या मदतीने धाव फलक जातोय 6 वरती. कारण की जे 26 धावेचं आव्हान आहे ओव्हर क्रमांक 1 मध्ये असं गोलंदाजी राहिले ऋषीची 3च धावा दिलेत. 26चं आव्हान आता भलं मोठं दिसतंय कारण की अजूनही 20 धावा हवेत जिंकण्यासाठी. आणि पृथ्वीराज यादव दुसऱ्या बाजूला या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स करतो यावरती प्रत्येकाचं लक्ष. बॅटीची अगदी आपण पाहिलं तर बॉटम एजला नॉन स्ट्रायकिंग एंडला पृथ्वीराजला पकडण्याचा प्रयत्न नाही केलाय. आताही एक सिंगल धाव इथे घेतली जाते. जबरदस्त बॉलिंग अटॅक जाधव उमरी कोळगड टीमचा. आमचे संग्राम शेठ लावण त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. संग्राम शेठ लावण यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. 70-70 स्पोर्ट्स कोपर खेळणे घनसोली त्यांचा मी आभार व्यक्त करतो. अप्रतिम बॅटीच्या अगदी टॉप एजला आणि ज्या पद्धतीने कॅच ही गॅदर केली आहे यावं लागेल फलंदाजाला जावं लागेल. संग्राम शेठ विनंती करेल आपण या. अद्वैत विठ्ठलवाडीवाला अप्रतिम हा सेट वाचतो. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर शिवाजी जाधव बॉस आणि त्यांचा एकच छंद की डीजे. या प्रत्येक स्पर्धेला आवाज घुमतो आवाज वाजतो आणि त्यांचा संपूर्ण डीजे अद्वैत आपण पाहिलं तर ऑपरेटर डीजे चेतन ज्याने नुकताच सातारा जिल्हा दहीहंडी खूप चांगल्या पद्धतीने गाजवली. बॅकफुटला बॅटीच्या टॉपला आही कॉल दिला कॅचचा. प्रयत्न चांगले राहिलेत. वॉट एफर्ट्स यार, वॉट एफर्ट्स. चांगला प्रयत्न राहिला स्वतःहून गोलंदाज आपण पाहिलं तर सुरेश चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि जी अंतर त्यानं पार केलाय. 26 धावा जरी असल्या तरी मेहनत आम्ही तुम्हाला करायला लावणार. सहज मॅच नाही सोडणार. सोफियान बॅटिंग साठी दाखल झाला. टीमची टोटल पुढे गेली आता 9 या आकड्यावरती. 8 चेंडू अजूनही 17 धावा हव्यात. आणि आता येणारे जे 2 चेंडू आहेत त्याच्यावरती संपूर्ण मॅच अवलंबून आहे. या 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च होत आहेत, 2 चेंडू मध्ये कशा पद्धतीने धावा येत आहेत, मॅच बनेल की बिघडेल. रबर क्रिकेटची हीच मजा आहे. हाफ ट्रॅकर हाही जाणून बुजून टाकलाय. बॅटीच्या टॉप एजला कॅचचा कॉल दिलाय. दोघांनी काळजी घ्यायची आहे कारण की हा कॉल होता गोलंदाजाचा, हा कॉल होता विकेट किपरचा. दोघांनी एकमेकांना कॉल दिला. थांबलं कोणीच नाही. देवाची कृपा दुखापत झाली नाही. अशा दुखापती मोठ्या होतात. एखादी कॅच सुटली तरी चालेल भाऊ, पण काळजी घ्या. बाबुराव दादा पाटील वेलकम. आमचे नवीन अंपायर आलेत त्यांचा मी स्वागत करतो. थँक्यू. 10 धावा. आताची एक सिंगल धाव. अंपायर आताची डिक्लेअर आहे ना, वनडे मध्ये गेला. येस थँक्यू. शेवटचा चेंडू. तब्बल 7 चेंडू आणि विजयासाठी अजून 16 धावेची गरज आहे. 7 चेंडू 16 धावा. वॉट बॉलिंग यार, अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी राहिले सुजित. सगळी मॅच या गोलंदाजानं कव्हर केली पहा. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, नंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर फक्त एक सिंगल आणि नंतर डॉट. ही गोलंदाजी राहिली.
टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 10 या आकड्यावरती 10-10. या संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा, जो फक्त खेळाडू नाहीये त्याच्याकडे पाहून बरेचसे खेळाडू घडले गेलेत, अशी पाटण तालुका टेनिस क्रिकेटची आणबान शान अर्थातच मिस्टर PTPL या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा एक श्रीमंत खेळाडू ज्याने भरपूर प्रेक्षक कमावले, अर्थातच गणेश सुरेश शिंदे. गणा दादा वेलकम, आपलंही मनापासून अधिक स्वागत. वेलकम गणेश दादा. ओळखूनच आला नाही, हे लग्न झाल्यानंतर हे ओळखायचेच बंद होतात, म्हणजे ग्लो ग्लो निघून गेलाय चेहऱ्यावरचा. टीमची टोटल अगदी 10-16. पहिला चेंडू वेगवान हाताळलाय, व्हाईट बॉल. सुरेंद्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. ज्या एक्स्ट्रा धावा आहेत त्या कशा दिल्या जात आहेत, त्या कशा रोखल्या जात आहेत. तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी एकीकडे धावपळ, दुसरीकडे अगदी पडापड, हेच होतं रबर क्रिकेट मध्ये. कारण की तुमची इच्छा नसली तरी तुम्ही पडता. सध्या अगदी लहुजी जाधव आणि त्याचबरोबर DJ अद्वैतला तुम्ही पाहताय स्क्रीन वरती, दोघांना तुम्ही पाहताय. ही जोडी आहे, ग्राउंडची पाहणी त्यांनी केली नुकतीच. कुठे खेकडे कुठे साप काही आहे का. मॅचच्या दिशेने सध्या जाऊयात. 5 चेंडू तब्बल 13 धावेची गरज. 5-13. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. निलेश ओव्हर क्रमांक 2 मध्ये जी मॅच गोलंदाजानं बनवली, ओव्हर क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज डोकेदुखी ठरतोय का की येणाऱ्या एक्स्ट्रा धावा. कारण की फलंदाज काही नाही, फलंदाजानं कुठलाही लोड घेतला नाहीये, त्याची बॉडी लँग्वेज शांत दिसते. वाईट धावा येत आहेत, तो बोलतो कोई फरक नहीं पड़ता इसमें, तेरा घाटा मेरा आहा, कुछ नहीं जाता. 5-12. हाई चेंडू वेगानं हाताला, हाई वाईट येतोय. तब्बल 3 वाईटच्या धावा आल्यात आणि या 3 धावा अशा क्षणाला महत्वाच्या ठरतात फलंदाजी करणाऱ्या टीमला. आता 5 चेंडू 11 धावाची गरज असताना या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी कमबॅक होतोय फलंदाजी करणाऱ्या टीमचा. कारण की पृथ्वीराज यादव स्ट्राईक वरती असताना एखादा टप्पा त्याच्या बॅटच्या समोर आला ते या मॅचचं होत्याचं नव्हतं करण्याची क्षमता ठेवणारा पृथ्वीराज अजूनही मैदानामध्ये उभा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच सुरेंद्र. हाय वेगानं व्हॉट बॉल ब्लॉक केला, याला बोलतात पायामध्ये बेड्या ठोकणं. पूर्णपणे चेंडू ब्लॉक केला. मेरिट वरचा चेंडू, या स्पर्धेचा मुकादम सर्वोत्तम चेंडू तुम्ही यॉर्कर बोलू शकता. हा व्हॉट अ बॉल यार, व्हॉट अ बॉल. 3 वाईट जरी टाकले तरी एक असा यॉर्कर टाकला की 3 वाईट विसरून गेले. एक यॉर्कर लक्षात राहिला. फुलटॉस चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन रिजनला खेळाडू आहे, कॅचचा कॉल, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न, जागा सोडले, तोपर्यंत फसला गेलाय. विकेटचं पतन. हँडी जेव्हापासून आलेत ना सगळे, आणि तिथे गौतमी आणि उतेकरला बघून सगळे वेडे झालेत. 3 चेंडू तब्बल 10 धावेची गरज. 3-10. मॅच कधी बनते कधी बिघडते. 3-10.
लॉफ करण्याचा प्रयत्न, इट्स नो बॉल. पूर्णपणे हा चेंडू भीमर, मॅच फिरवणारा नो बॉल आहे, पूर्ण मॅच फिरवणारा नो बॉल. अप्रतिम फटका उचलला, फेकून दिला. पृथ्वीराज यादव आहे तर मुमकिन आहे, कारण की हा तो खेळाडू आहे ज्यानं बऱ्याचदा होत्याचं नव्हतं केलं. आलेल्या एक्स्ट्रा धावा, आलेला नो बॉल, तब्बल 4 एक्स्ट्रा धावा. आणि या मॅचची कहाणी आता आहे 2 चेंडू 3 धावा. कुठे होती मॅच, कुठे आणली आहे मॅच? ज्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये ज्या गोलंदाजानं मॅच बनवली सुरेश, त्या गोलंदाजाच्या सगळ्या गोलंदाजीवरती, ऋषीच्या गोलंदाजीवरती या मॅचनं आता थोडीशी, या गोलंदाजीने थोडीशी आपण पाहिली तर पाणी फेरलंय. कारण की ही मॅच होती गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या हातामध्ये. आता ही मॅच गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या घशातून बाहेर काढली आहे, पकडली संपूर्ण मॅच. 3 वाईड 1 नो, 4 एक्स्ट्रा धावा, 2 चेंडू 3 धावेची गरज. एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉल. मॅच पूर्णपणे आपण पाहिली तर हातातून निसटतीये. 4 वाईड आलेत, 1 नो, 5 धावा एक्स्ट्रा आल्या. या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत, बॅटनं ही मॅच बनवली आहे, पण जास्त करून वाईड न बनवली ही मॅच. सरळ हलताना एक सिंगल धाव. अजून मॅच संपली नाहीये. या मॅच मध्ये 1 चेंडू 1 बनवावीच लागणार. 1-1, 1 चेंडू 1. दोन चेंडू 3 हवा होत्या, नंतर 2 चेंडू 2 आल्या. बरोबर आहे, नोला प्लस नाही आली, नाही आली, बरोबर चाललंय. 10 हव्या होत्या, 26. आम्ही प्रत्येक बॉल टू इक्वेशन सांगतोय, त्याच्यावरती खेळा. 4 वाईड 1 नो आलाय, 5 रन झाले. एक 6 आला. सहा 16 हव्या होत्या, आता 15 आले टोटल धावा. 6-16, 1-1. येस, बरोबर चाललंय, बरोबर चाललंय, बरोबर चाललंय. 1-1. कालही आपण पाहिलं तर 1-1 महत्वाच्या, कारण की 6-10 हे कॅल्क्युलेशन नव्हतं, 6-16 आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज, कंपल्सरी चेसिंग. एक मॅच बनवली आणि मॅच अजून आहे. वॉड मॅच यार. प्रशांत शेठ पाटील, वेलकम दादा, आपलं मनापासून एक स्वागत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष. 1 चेंडू 1 धावेची गरज. लोहा गरम आहे तभी हातोडा मारो. आणि आता मॅच थोडस आपण पाहिलं तर चर्चा करायला वेळ भेटले मॅचला. प्रेशर वाली मॅच आहे, जिद्दीनं लढावं लागतं भाऊ, मेहनतीनं लढावं लागतं. मॅच असो किंवा आयुष्य असो किंवा मैदान कोणतंही असो, लढावं एकट्यालाच लागतं. 1 चेंडू 1 धावेची गरज.
पृथ्वीराज यादव नॉन स्ट्रायकिंग एंडला, विजय स्ट्रायकिंगला. हा टप्पा बसला गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून तर मॅच आहे. टप्पा चुकला, मॅच जातीये. सिंगल घेतली जाईल की मोठा फटका खेळला जाईल. 1-1. वॉट अ मॅच. बॉस चषक मधला आणखीन एक अफलातून सामना. यॉर्कर चेंडू हातातून निसटलाय. हा चेंडू नाही निसटला, ही मॅच निसटली भाऊ. फसली आणि मॅच विजेता राहिलेत पानेरी सर्वे टीम. हातातून चेंडू नाही तर ती मॅच निसटले. पूर्ण मॅच गेली एका शेवटच्या चेंडूवरती. या टॉस साठी पानेरी सर्वे टीम येवती कुसूर संघ कॅप्टन या टॉस साठी.